नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पुढील राहिलेल्या दिवसांमध्ये आपल्याला मार्काचं नियोजन कसं करायचं, व्यवस्थितरित्या आपल्याला शिक्षक व्हायचे, येत्या भरतीमध्ये चांगले गुण मिळवायचे, त्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ बघा। या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी क्लिअर होतील तुमच्या। चला मित्रांनो, आपण स्क्रीनवर जाऊ। सर्वात प्रथम शिक्षक भरतीसाठी तुम्ही तयारी करताय म्हटल्यानंतर शिक्षक भरतीमध्ये 200 मार्काचा पेपर आहे आणि 200 मार्कासाठी जर विचारात घेतलं तर तुम्हाला 200 गुण आहेत, 200 प्रश्न आहेत, एकाच प्रश्न तुम्हाला मोठे मोठे प्रश्न येणार आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे। या शिक्षक भरतीमध्ये मार्क कसे मिळवायचे, आता एक आयडिया आहे, लक्षात घ्या। वेळेला महत्त्व खूप आहे, कारण तुमची वेळ 2 तासाची आहे। 2 तासामध्ये तुम्हाला 200 प्रश्न क्रॅक करायचे आहेत आणि ते क्रॅक होतील का, हा पहिला मुद्दा आहे। सर्वात प्रथम तुम्हाला एक गोष्ट आता आवर्जून करायची, म्हणजे आता ह्या 50 दिवसामध्ये, म्हणजे साधारण 2 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे, म्हणजे 50 दिवसामध्ये एक गोष्ट करायची आहे, तुम्ही किमान 10 वेळेस कम्प्युटर पुढे जाऊन बसायचे आणि माऊस हाताळायचा आहे। माऊस हाताळायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, माऊस बऱ्याच लोकांना हाताळता येत नाही। माऊस हाताळता आला नसल्यामुळे आपले प्रश्न राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला हे डेमो घेणं गरजेचं आहे। आणि आता रोजचा विचार केला तर बरेच विद्यार्थी फक्त आणि फक्त बुद्धिमत्तेचा अभ्यास करतात आणि या विषयाकडे सगळं दुर्लक्ष आहे, सगळं टोटल। फक्त विषय तुम्हाला बुद्धिमत्ताचा आहे का, या विषयाकडे कधी लक्ष देणार तुम्ही, या विषयावर कधी काम करणार। विद्यार्थी मित्रांनो, या 50 दिवसामध्ये सुद्धा आपण 120+ मार्क घेऊन दाखवण्याची हमी देतोय। क्लास चालू आहेत, ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। फीसचा जर विचार केला, फक्त मित्रांनो 999 मध्ये तुम्हाला परीक्षेपर्यंत क्लास मिळणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, काय करायचंय, 999 मध्ये परीक्षेपर्यंत ई नोट्स, ऑनलाईन क्लास, वेळेनुसार म्हणजे रेकॉर्ड सुद्धा बघता येणार आहे तुम्हाला। आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्व विषयाच्या GS, त्यानंतर कल आवड समायोजन, त्यानंतर तुमचं बालमानसशास्त्र, तसेच गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी, फक्त पुस्तकाची सुद्धा किंमत जास्त झालेली आहे। आपण हा कोर्स फक्त 999 मध्ये देतोय। तुम्हाला हवा असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा आणि तुम्ही कमेंट करा किंवा या व्हॉट्सअप नंबरवर कोर्स पाहिजे असा मेसेज करायचा आहे। हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप तसंच कॉलिंग आहे, तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून घेऊ शकता। फक्त विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे काय करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने स्टडी करणं गरजेचं आहे, हे आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोच। पण विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लासच्या माध्यमातून या गोष्टी करून घेतोय। विद्यार्थ्यांचा या विषयामध्ये 1 ते 2 मार्क डेलीचे कव्हर केले जात आहेत आणि याच्यामध्ये 1 मार्क, बुद्धिमत्तेचा 1 मार्क तुम्हाला इथं मिळवणं अपेक्षित आहे असं सांगितलं जातंय। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता बुद्धिमत्ता अभियोग्यता जर विचार केला, तुम्हाला अभियोग्यतेमध्ये मराठी आहे। कोणता विषय आहे, मराठी विषय आहे। आता मराठी साधारण 15 गुणाला विचारलं जाते। या 15 पैकी आपण किती मार्क मिळवू शकतो हे लक्षात घ्या ना। या 15 पैकी आपण 10 ते 12 मार्कापर्यंत आपल्याला पोहोचायचंच आहे। त्यानंतर अंकगणित हा विषय आहे। अंकगणितामध्ये साधारणपणे आपल्याला 30 प्रश्न आपल्याला अंकगणितामध्ये विचारले जाणार आहेत, त्यापेक्षा सुद्धा जास्त असणार आहेत। साधारण आपल्याला इथे 25 मार्कापर्यंत पोहोचायचे, ठीक आहे। त्यानंतर आपलं बालमानसशास्त्र, कल आवड समायोजन आहे। कल आवड हे 30 गुणाला आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 25 मार्कापर्यंत जाण्याची हमी दिली जाते। आता हे GS GK जास्तीत जास्त मेजर 10 मार्क मिळवला तरी काय हरकत नाही GS GK मध्ये, म्हणजे बघा। आणि इंग्रजी विषय एक आहे तो, इंग्रजीमध्ये मित्रांनो स्पेलिंग मिस्टेक, पॅसेजवरील क्वेश्चन, यामध्ये तुमचे 5 मार्क कव्हर झाले तरी काय हरकत नाही। म्हणजे या घटकामध्ये हे बघा, 25 दुनी 50, 60 आणि हे 15 म्हणजे 75 मार्कापर्यंत आपल्याला या 120 गुणापैकी जायचं आहे। लक्षात घ्या, किती, 75। आता राहतो रिझनिंगचा विषय। मित्रांनो, आउट ऑफ कव्हरेज 10-12 क्वेश्चन आहेत यात, 100% तुम्हाला हे रिझनिंग 80 पैकी 80 मार्क मिळतील अशी अपेक्षा बाळगूच नका याच्यामध्ये। मी काय म्हणतोय, इथे 50 ते 60 दरम्यान मार्क घ्यायचे, काय 50 ते 60 दरम्यान। तुम्ही जर इथे 60 मार्क घेण्याची तयारी असेल तर मित्रांनो आपला स्कोर होतोय 135, बाद झाला। कुठल्याही वर्गाला तुम्ही इथे सिलेक्ट झालेले असणार आहात, कुठल्याही वर्गाला। म्हणजे तुमची रूपरेषा यापुढे या विषयामध्ये सुद्धा
1 ते 2 मार्क रोजचे कव्हर झाले पाहिजेत या दृष्टीने विचार करा. मराठीतला असू द्या, अंकगणितला असू द्या, कलावड मधला असू द्या, GLGK मधला असू द्या, इंग्रजी मधला असू द्या, तुमचे किती प्रश्न कव्हर झाले पाहिजे? 1 ते 2 प्रश्न कव्हर झाले पाहिजे आगामी काळामध्ये. अशा पद्धतीने रूपरेषा तुमची असणं आवश्यक आहे. आणि तयारी तुम्ही तशीच करताय का फक्त याच घटकावर भर देत आहे? बुद्धिमत्ता चाचणी, मला इथे 40% 80 गुण आहेत, 80 गुण आहेत, हा मेजर पार्ट तुम्ही करत असाल तर इथे 10 ते 12 क्वेश्चन तुमचे अवघड पण असणार आहेत. कारण 80 पैकी तुमचे 20 प्रश्न जरी गेले तर तुमचे 50-60 प्रश्न आरामशीर सोप्या पद्धतीने असणार आहेत. मग त्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग असू द्या, नातेसंबंध असू द्या, बैठक व्यवस्था असू द्या, वेन आकृती असू द्या, आकृती निरीक्षण असू द्या, त्यानंतर श्रेणी असू द्या, त्यानंतर सहसंबंध असू द्या, चौकोनातील अंक असू द्या, त्यानंतर कालमापन असू द्या, त्यानंतर वेन आकृत्यावरील ठोकळा असू द्या, आकृत्या मापन असू द्या, हे घटक तुम्हाला करणं गरजेचं आहे. एवढं बोललोय तेवढे घटक अगोदर करून घेतले जाणार आहेत आपल्याला क्लासच्या माध्यमातून. मित्रांनो, सर्वात प्रथम या घटकावर जास्त भर दिला जाणार. आपल्याला यातले 80 मार्क मिळवायचे नाहीत, आपल्याला फक्त 60 मार्क मिळवायचे, डोक्यात ठेवा. पण या घटकामधले मार्क आपल्याला असे आले पाहिजेत. आपल्याला 10-12 मार्क आलेच पाहिजेत मराठी व्याकरण मधले. तुम्हाला काय विचारले मागच्या परीक्षेला? म्हणी, वाक्यप्रचार, शब्द जोडणी, अनेक शब्दासाठी एक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर अलंकारिक शब्द, प्रयोग, समास, वर्णमालेवरील क्वेश्चन, ह्या घटकावर जास्त भर दिलेला आहे. या घटकातले जसं मराठीचं आहे तसं इंग्रजीमध्ये सुद्धा वाक्य शुद्ध करणे, एरर ओळखणे, सिक्वेन्सनुसार वाक्य लावणे, हे असे प्रश्न तुम्हाला येणार आहेत आणि गॅरंटेड येणार. मित्रांनो, मी अनेक IBPS परीक्षा, IBPSचे पेपर बाहेर आलेले नाहीत मागच्या वर्षीचे. मी IBPSच्या लोकांशी डिस्कस तेव्हाच केलेलं आहे. माझे 2 वर्षापूर्वीचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये कोणते घटक आले ते सुद्धा मी तिथे टाकलेले आहेत. स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये काय आलं होतं, इंग्रजीमध्ये काय आलं होतं, प्रत्येक विद्यार्थ्याकडून जाणून घेतलेलं आहे आपण त्यावेळेस सुद्धा. अजून सुद्धा लिहून आहे वहीमध्ये की IBPSने हे विचारलं होतं, ते विचारलं होतं. आणि त्याच रूपरेषेने आपण क्लास सुद्धा डिझाईन केलेला आहे. प्रत्येक शिक्षकाला सुद्धा सांगितलं की बाबा हे टॉपिक घ्या, या टॉपिकवर प्रश्न येतात. आणि आमचा अनुभवी असा आहे की IBPS लेवलनी आज शिकवत नाही, मागच्या 6 महिन्यापासून कंटिन्युटी ठेवून प्रत्येक परीक्षेला IBPS लेवल जी काय आता सरळ सेवा आहेत, सर्व परीक्षेला IBPS लेवलनी मार्गदर्शन केलं जात आहे. ठीक आहे, तर लावू शकता तुम्ही क्लास. पण तुमची ही रूपरेषा तुमच्या माइंडमध्ये सेट असली पाहिजे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये सुद्धा मार्क कमी आले चालतील, 20 येऊ द्या ना, 20 आले तरी काय हरकत नाही. 5 मार्काचा फरक पडतो, 130 मार्कापर्यंत पोहोचा तुम्ही, गरजेचं आहे. आता या 50 दिवसामध्ये आपल्याला हेच करायचंय, जे टॉपिक येतात ते टॉपिक बघणं गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये टायटल दिलं आणि 2-2 तास लेक्चर घेतलं त्याच्यावर उपयोग नाही. तुम्ही MPSC UPSCचे क्वेश्चन सोडवलात उपयोग नाही. तुम्हाला येणारा क्वेश्चन सुटला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला आकृत्याचं निरीक्षण शिकवलंय का? हो नाही, आपण ते शिकवणार. तुम्हाला हे आरशातील आकृत्याची प्रतिमा शिकवलंय का? काप तयार करणे, पुन्हा रंग देणे, पृष्ठभागावरील वेगवेगळे घनाकृती कापल्यानंतर कशा पद्धतीने निघतात ते शिकवले का? ते गरजेचं आहे आणि ते शिका, स्वतः अभ्यास त्या गोष्टीवर करा, तरच तुम्हाला या बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा 50 ते 60 गुण मिळवता येणार आहेत. त्यानंतर राहिला बालमानसशास्त्र, या कलावड समायोजन, नियोजनात्मक उपयोजनात्मक प्रश्न येतात. त्याच्यानंतर अध्यापन पद्धती, शिक्षण केंद्री, त्यानंतर जे काही विद्यार्थी समस्यावरील प्रश्न येतात, व्यक्तिमत्वावर प्रश्न येतात. हे गोष्टी अभ्यासणं तुम्हाला गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्या गोष्टीवर संकल्पनेवर कलावड समायोजनाच्या संकल्पनेवर प्रश्न आलेले आहेत. 2020-1986चं शिक्षण धोरणावर प्रश्न आलेले आहेत. शिक्षण धोरणातील विविध बदल किंवा तुमचे विविध संकल्पना ज्या काही कलावड समायोजनामध्ये येतात त्या संकल्पनेवर प्रश्न आलेले आहेत आणि ते प्रश्न तुम्हाला नियोजनबद्ध करणं गरजेचं आहे, तरच आगामी काळामध्ये तुम्हाला याच्यामध्ये मार्क. बऱ्याच लोकांचा मी अंदाज घेतला, फक्त याच विषयावर त्यांचा जास्त भर दिलाय. अरे याच्यात आउट ऑफ मार्क आले तरीही तुम्हाला या विषयामध्ये जर 0 मार्क आले तर तुमचा स्कोर वाढणार आहे का? नाही वाढणार. त्यामुळे हे पण विषय वाचा. आता मराठी व्याकरणमध्ये जेवढे मी टॉपिक बोललो तेवढे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्या टॉपिकवर व्यवस्थित भर देणं गरजेचं आहे.
त्या टॉपिकला व्यवस्थित हाताळणं गरजेचं आहे. तरच आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या TIIT3 मध्ये चांगले गुण येणार आहेत आणि शिक्षक भरतीमध्ये आपला नंबर लागणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे सांगायचा उद्देश असा आहे, तुमची ही रूपरेषा अभ्यासामध्ये आहे का एकदा चेक करा आणि त्यानुसारच पावले टाका. या गोष्टी करणं गरजेचं आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना विचारलं की बाबा तुम्ही मागच्या 15 दिवसामध्ये काय केलं, त्यांच्याकडून लिहून घेतलं. तर त्यांनी बऱ्याच लोकांनी असं निदर्शनास आलं आम्ही बुद्धिमत्तेचा दिवस रात्र अभ्यास केला. तर त्यांना आता इथून पुढे स्ट्रॅटेजी अशी ठेवायला सांगितली, तुम्हाला हे सुद्धा विषय वाचायचे. तुम्ही मराठीसाठी एक 4-4 तासाचं 3 सेशन पूर्ण करा. मराठीचे 4-4 तासाची 3 सेशन पूर्ण करा. आपल्याला जे टॉपिक विचारलेले आहेत त्या टॉपिकवर भर द्या. बाकी दुसरं काही करायची गरज नाही. 4 म्हणजे 12 तासामध्ये तुमचं मराठी व्याकरण कंप्लीट होणार आहे. म्हणी करा, वाक्यप्रचार करा, अनेक शब्दासाठी एक शब्द करा, विरामचिन्हे बघून घ्या, संपलं. अलंकारिक शब्द बघून घ्या, अलंकार बघा, मग रस बघा. यावर जे काही मराठीतलं विचारलंय आपल्याला, IBPS विचारते वारंवार, त्या गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे. तरच मराठी व्याकरणमध्ये किंवा इंग्रजी व्याकरणमध्ये चांगले गुण येतात. आणि मी अपेक्षा जास्त केलं नाही, 30 पैकी फक्त आपण 15 मार्क घेतला दोन्ही विषयाला मिळून, तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने स्कोअर करता येतो. आणि तेच इथून 50 दिवसामध्ये आपण करून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला क्लास जॉईन केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर जॉईन करावा आणि आगामी काळामध्ये मित्रांनो शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करावं. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचे अजून व्हिडिओ हवे आहेत नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.